बोलवण्याचा हाच उद्देश होता की प्रत्यक्ष त्या साहित्यिकाकडून तुम्हाला कळालं पाहिजे किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही ह्या कादंबऱ्या अभ्यासक्रमाला लावण्याचा वाहंबारे सरांचा असा उद्देश होता की जे काही स्थानिक पातळीवरचे लेखक आहेत ते सुद्धा प्रकाशात आले पाहिजे. आज आपल्याकडे बाळासाहेब कांबळे सर आले, ते प्रत्यक्ष तुम्हाला आता कादंबरीची ओळख करून देतील त्यांच्या दृष्टिकोनातून की त्यांना ही कादंबरी लिहिण्यामागची त्यांची नेमकी प्रेरणा काय आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाअंतर्गत घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा BA भाग 3च्या मायनर मराठी अभ्यासक्रमात समावेश असलेल्या लेखक बाळासाहेब कांबळे लिखित भिनवाडा कादंबरीचा साहित्य संवाद प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुभाष वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असलेला पाहुयात हा साहित्य संवाद. महासत्तेच्या गोष्टी करत असताना खरोशी हे ठिकाण म्हणजे आपण संवाद करणारच आहे या पुस्तकाविषयी. फक्त तुम्हाला भिनवाडा कादंबरीची प्रादेशिकता आणि ती कादंबरी कशी घडली होते. तर कोयनेचं जे मूळ पात्र आहे त्या मूळ पात्राच्या प्रदेशात, कोयना जलाशयाच्या बॅकवॉटरच्या प्रदेशात आजही दळणवळणाची साधनं, तिथली भौतिक सोयीसुविधा, तिथलं शिक्षण, तिथलं आरोग्य, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तिथल्या माणसांना कशा भेडसावत असतात, त्या गोष्टी कशा दररोजच्या जगण्याला त्रासदायक ठरत असतात. राजकारण शाळेत आल्यामुळं शिक्षणाचा मूळ उद्देश बाजूला जाऊन बाकीच्या गोष्टीचा त्रास एकूणच शिक्षण क्षेत्राला होऊ लागला आणि याच शिक्षण क्षेत्रात घुसलेल्या राजकारणाचा जो त्रास आहे तो त्या भिनवाड्यातील शिक्षकाला, म्हणजे जो विद्यार्थ्यांच्यासाठी ज्याची तळमळ आहे, ज्याची धडपड आहे किंवा काहीतरी करण्याची उमेद आहे, अशा एका उमद्या शिक्षकाच्या ज्या गोष्टी त्या गावामध्ये सुरू आहेत त्या गोष्टींचा विपर्यास केला जाऊन जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्या प्रस्थापित राजकारण्यांनी आपलं अस्तित्व अबाधित राहावं म्हणून या एकूणच शिक्षण क्षेत्रातील ज्या गोष्टी घटना घडामोडी सुरू आहेत त्याला राजकीय दृष्टीनं पाहिल्यामुळं या गावाचा शेवटी भिनवाडा होतो असं एकंदरीत सूत्र म्हणण्यापेक्षा ज्या तिथलं जीवन आहे, जीवन पद्धती आहे ते त्या कादंबरीत गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची माहितीची यात्रा फार मोठी, त्या काळात पहिल्यांची यात्रा मोठी असायची आणि ते सिनेमाचे थिएटर वगैरे नेहा ग्रामीण भागात मनोरंजनाचं तेवढंच साधन असायचं आणि त्यांचे आवाज खूप असायचे. मग आम्ही काय केलं, तो आवाज कमी करावा म्हणून वाचकाच्या पत्रव्यवहारामध्ये लिहिलं की सध्या परीक्षा सुरू आहेत, मुलांना आवाजाचा त्रास होत आहे. आता त्या पत्राची ती थिएटरवाली कधी दखल घेतली किंवा हा भाग लांबचा, पण पेपरवाल्याने मात्र दखल घेतली आणि ते पत्र छापलं सर. त्यावेळेला मी 10वीत होतो आणि त्यानंतर जो छंद लागला लिहायचा ते आता तो छंद जपत आलेला आहे. आमच्या मान भागात सर नेहमी असं म्हणतात की वाळवंटात हरवलो तरी जगण्याची जिद्द आहे, वाळवंटात हरवलो तरी जगण्याची जिद्द आहे आणि कुठंच नसलं म्हणून काय झालं, माझ्या डोळ्यात तरी पाणी आहे. म्हणजे अशा जिद्दीनं जगणारे आपण या साताऱ्याच्या भूमीतली म्हणा किंवा माणसं ही जिद्दीने जगणारे पाहिजे आहेत. आणि भिनवाडा आपल्याला काय शिकवतं तर एक काहीही नसलं तरी आपण केवळ आपल्या मनाच्या शक्तीवर आपण सम्यक जगू शकतो ह्याचं शिक्षण देणारी ती गोष्ट आहे. म्हणून भिनवाडा मला लिहावासा वाटला, माणसांच्या चांगुलपणातून उतराई व्हावी म्हणून लिहावासा वाटला. आणि त्या पुस्तकाला जी अर्पण पत्रिका आहे ती पण मी त्या कोयना, सोळशी आणि कांदाट खोऱ्यातल्या लोकांच्या प्रेमळ माणसांनाच ती अर्पण केलेली आहे. आजचं जग हे खरं टिकलंय तर 10तली 9 माणसं वाईट आहेत म्हणून नाही, तर 10तलं जे एक जण चांगलं आहे त्याच्या चांगुलपणावरच हे जग टिकलेलं आहे. आणि त्या 10तला एक जरी आपल्याला होता आलं तर ते आपण होण्याचा प्रयत्न करूया. खरं तर या महाविद्यालयानं
माझ्या एक छोट्याशा कलाकृतीची दखल घेतली, मराठी वाङ्मय मंडळानं दखल घेतली, ह्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे. आपण याचा संवाद साधणारच आहे. संयोजकांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे, या मराठी विभाग प्रमुखाचे, वाङ्मय सर या सर्वांचे आभार मानतो. आता बाळासाहेब कांबळे सरांनी या भिनवाडा कादंबरीची पार्श्वभूमी आपल्या समोर मनोगतात व्यक्त केली. खरं तर आपल्या विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडला असेल की सरांनी जी कादंबरीतलं वर्णन जे केलेलं आहे, जे कादंबरीतली पार्श्वभूमी आहे, जो प्रादेशिक भाग म्हणतो आपण, तो नेमका कुठं आहे. तर जी भिनवाडा कादंबरी जी घडते त्याची जी सूत्र आहे, आशय आहे, तो कोयना परिसरातला आहे, कांदाटी खोऱ्यातला. मी नेहमी वाघमारे सरांना पण पाठीमागे म्हटलं की या भागातलं चित्रण कुठं आलेलं नव्हतं. हे कांदाटी नदीचं खोरं, बऱ्याचदा आपण कांदाटी काय आहे तर कांदाटी आणि सोळशी नदी आहे दोन, आणि या दोन्ही नद्यांचा कोयनेशी मध्ये संगम झालेला आहे. म्हणजे कुठलीही जर आपण म्हणतो जी कादंबरी असेल किंवा साहित्यिक कलाकृती असतील, त्यातले बलस्थान काय असतंय तर त्यातलं तुमचं लेखन असतंय, त्यातली वर्णन क्षमता जी आहे त्यात त्याने अत्यंत, ज्याला आपण प्रत्येकारिक शैली म्हणतो, की आपल्या डोळ्यासमोर, आपल्या नजरेसमोर चित्र उभं राहतं की एका ग्रामीण भागातला माणूस की जिथं वर्षानुवर्ष दुष्काळ आहे अशातला भागातला माणूस पावसाच्या प्रदेशात जातो आणि ते हे करताना त्याला हे सगळं नवीन जग आहे. बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर तुम्ही कांदाटी खोऱ्यात गेला तर तुमच्या कल्पनाशक्ती पलीकडचं जग तिथं बघायला मिळेल तुम्हाला. आणि हे जे चित्र आहे हे आपण काय करत असतो, आता सांगितलं की कुठलीही जी उत्तम कलाकृती असते ती प्रचंड संघर्षात उभी राहिलेली असते. मी पूर्ण कादंबरी वाचली आहे आणि खरंच म्हणजे सरांनी आता जो उल्लेख केला की त्यांची जी वातावरण निर्मिती आहे ती म्हणजे वाचत असताना एकदम तो महाबळेश्वरचा पाऊस आणि ती सगळे डोळ्यासमोर उभं राहतो तो निसर्ग, त्यात त्यांनी जे म्हणजे तिथल्या लोकांचं जे चित्रण केलंय ती म्हणजे आज आपण सगळे सुगम भागात राहतोय, आपल्याकडे सगळ्या सोयी सुविधा आहेत, पण तरी पण आपण आज म्हणजे शहरात तर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं की कुणाला कुणाचं काही घेणं देणं नाहीये. आपण म्हणजे आपल्या कुटुंबातल्या लोकांसाठी सुद्धा काही करायला तयार होत नाही आणि इथं तर म्हणजे सगळ्या सोयी सुविधांचा अभाव आहे, परंतु तरी सुद्धा इथली म्हणजे इथल्या माणसांमध्ये जी माणुसकी जिवंत आहे तर त्याचं खूप छान चित्रण सरांनी केलं आहे. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा होता की म्हणजे तुम्ही कादंबरी हा प्रकार व्यक्त होण्यासाठी का निवडला, आणि दुसरा म्हणजे तुम्ही स्वतःचे अनुभव यामध्ये कथन केलेत, मात्र तरी सुद्धा आत्मकथन पर न लिहिता तुम्ही तृतीय पुरुषी हे वापरलंय. तर त्या म्हणजे तटस्थ व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तुम्ही ही कादंबरी लिहिली, तर याचं कारण आम्हाला समजून घ्यायला आवडेल. मला त्याच्यापूर्वी तुला एक विचारायचं आहे, म्हणजे तुझं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर भरून येते आम्हाला. त्याचं कारण असं की तू हे कसं काय आकलन करून घेतलंस, तुला कादंबरी वाचताना अडथळे आले का काय, आणि हे सगळं शांतपणानं तू असं मनात उतरून कसं घेतलंस याबद्दल जरा सांग. कादंबरी वाचताना अडथळे असे कारण काही नाही, कारण माझ्या कुटुंबातली म्हणजे माझे मम्मी पप्पा इतके सपोर्टिव्ह आहेत. मी कोणतीही गोष्ट म्हणजे फक्त त्यांना पुस्तकाकडे बोट दाखवलं की ते माझ्यासाठी वाचतात आणि म्हणजे त्यांना पण ते आवड आहे, त्यामुळं म्हणजे त्यांचं वाचन पण तितकं प्रभावी असतं की माझ्या समोर त्या गोष्टी उभ्या राहतात. लिहिणारापेक्षा वाचणारा जर दर्दी असला तर ती कलाकृती सार्थक होते. सर, पहिला प्रश्न त्याने विचारला की हे फार साहित्यातलं बघा, तुम्ही मला 5 जे सांगितलं का ना भाग, त्यातला एका भागातला प्रश्न त्याने विचारलाय पहिला, आणि दुसरा प्रश्न त्यावर आधारित आहे की आत्मकथन म्हणजे साहित्याचे जे प्रकार आहेत ना त्यातल्या पहिल्या प्रकारावर त्याने प्रश्न विचारलाय की आत्मकथन का लिहिलं नाही तुम्ही, कादंबरी हा प्लॅटफॉर्म का निवडला. तर कादंबरी हा साहित्य प्रकार विस्तृत आहे, मग अशी मी सांगितलं तुम्हाला, कारण कथेच्या पुढे जाऊन जो आपल्याला भाग मांडायचा असतो तर तो भाग कादंबरीतून आपल्याला मांडता येतो. तर कादंबरी हा नुसता लोकप्रियतेचा साहित्य प्रकार नाही, तर सर्व घटक कादंबरीतून व्यक्त करता येतात. मग ती ऐतिहासिक कादंबरी असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, सगळेच घटक मांडता येतात. म्हणून कादंबरी हा प्लॅटफॉर्म किंवा कादंबरी हा प्रकार सर्वात मराठी साहित्यामध्ये
नावाजलेला प्रकार आहे. तर मला आत्मकथन का मांडावं असं वाटलं नाही, तर त्याचं कारण असं आहे की कादंबरी साहित्य प्रकार लिहिताना कादंबरी हा साहित्य प्रकाराचा पाया हा म्हणजे कादंबरी हा साहित्य प्रकार काल्पनिकतेवर आधारलेला जरी असला तरी त्याचा पाया हा वास्तवतेवर आधारलेला असतो. मात्र ही वास्तवता सगळीच्या सगळी स्वतःची असेल असं नसते. मग या कादंबरीतले 60% अनुभव माझे असले तर 40% अनुभव हे तुमचे, समाजाचे, परिसराचे असे आहेत. त्यामुळे मी आत्मकथन हा प्रकार निवडलेला नाही. मला 7 किलोमीटर चालत जाऊन 7 किलोमीटर माघारी एक दिवशी यायला लागलं आणि जाताना मजा वाटली, पण येताना अक्षरशः आमचे पाय चालत होते आणि इकडं भयंकर चालायला लागतं, इतकं चालायला लागतं की तुम्ही कल्पना करू शकत नाही. आणि परत येताना अशीच संध्याकाळ झाली, अशीच रात्र झाली आणि एका टेपावची घर असते तिथं, खालना रस्ता असला तर इकडे कुठं दिसत पण नाही. एका घरातल्या माणसानं थांबवून आता रात्रीचं कुठं जाणार तुम्ही, हा परतचा प्रसंग आहे. तुम्ही रात राहा आणि डाळ भात खा आमच्या बरोबर काय आहे ते आणि सकाळ जा. अनोळखी माणसाबद्दल एवढं खात्रीने विश्वास ठेवणारी माणसं आमच्याकडे आहेत कसं. आणि मग तिथं थांबल्यानंतर जेवलो फिरलो थांबलो सगळं झालं, पण रात्री 11 वाजता अशी पाय दुखत होते सर. रात्रभर म्हणजे तुरमळत होतो. त्या कुशीवरून त्या कुशी, त्या कुशीवरून त्या कुशी होत होतो. त्या घरातल्या एका माऊलीने जाणलं सर, रात्री 11 वाजता तिनं परसा पेटवला. त्या पुस्तकात परसा शब्द आलाय बघा. परसा म्हणजे काय, काड्या मिळत नाहीत म्हणून ती माणसं चुलीत घालून अंगारा ठेवतात. म्हणजे चुलीत असा दिसतो पुरलेला असतो आणि तो कधीही काढा तुम्ही, रात्री काढा पाठी काढा, असं फुकायचा जरा हा फुलवायचा आणि मग त्याला काहीतरी तिथं कारवीच्या काट्या जास्त करून, म्हणजे आपल्याकडे सूर्यफूल असतं ना त्याच्या काट्या जशा असतात तसं ते कारवीचं असते. ते असं चेचलं का नाही की त्याच्या आतलं पांढरं बाहेर येतं आणि ती एकदम भुसभुशीत होतं. ती परशावर ठेवलं म्हणजे त्या विस्तवावर की रात्रीचं ती फुलवायचं. तर त्या माऊलीनं फटकी म्हणजे काय, तुरटी, फटकी, हळद आणि लसणाच्या काड्या चिमूटभर पळीत गरम केल्या त्या परशावर आणि अक्षरशः माझ्या पायाच्या शिरा रगडल्या त्यांनी. आणि तेव्हा कुठं मला रात्री 12-1 वाजता बरं वाटलं आणि मी झोपलो. मला सांगा, माणसांच्या ह्या प्रेमाची उतराई मी मधून होणार नाही सर, म्हणून मी तो विश्वासचा प्लॅटफॉर्म निवडलेला. आणि माधवी जगदाळे एम.ए. भागवत. लेखक म्हणून तुम्हाला असं कोणतं पात्र खूप जवळचं वाटतं, कोणतं पात्र आहे त्या कादंबरीतलं की ते खूप असं जवळचं वाटतं किंवा एक भावनिक दृष्ट्या, म्हणजे सगळं, म्हणजे एकतर आपण घर सोडून तिकडे गेलेला असतो, म्हणजे सगळ्याच गोष्टी नवीन असतात. कादंबरी वाचायला सुरुवात करताना आणि पुढील कादंबरी वाचण्यासाठी उत्सुकता म्हणून मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या या कादंबरी लेखनाच्या प्रवासातील मला 2 क्षण ऐकायला आवडतील की एक म्हणजे सर्वात समाधानी आणि तुम्हाला शांत असा वाटणारा, आणि दुसरा म्हणजे तुम्हाला त्रासदायी ठरणारा की आता नको ते सगळं सोडूनच जाऊ, असे 2 क्षण ऐकायला आवडतील. विश्वास याचं नातं कोणाशी माहिती आहे का, विश्वासचं नातं त्या मुलांशी जितकं आहे तितकंच त्या माणसांशी आहे. तर ह्या कादंबरीतला आनंदाची गोष्ट काय माहिती आहे का, ही या कादंबरीमध्ये हो का प्रेम हा मानवाचा उपजत म्हणजे गुण आहे. या कादंबरीत ज्या महिला आल्यात का नाही, स्त्रिया, तशा त्या थोड्याशाच आल्यात परंतु महत्वपूर्ण आलेल्या आहेत. वंदना शाळेत येत नाही बघा, काय येत नाही म्हणून विश्वास तिच्या घरी गेलेला आहे. आणि झालेलं काय आहे की त्या वंदनाचे वडील दारू खूप पित आहेत आणि लोटण्यानं मारत होते तिला. शेवटी माणसाच्या संयम कुठेतरी सुटतो ना, मग त्या वंदनाच्या आईनं त्याच लोटण्यानं ते नवऱ्याला मारलेलं आहे आपल्या. पण दारूच्या नशेत त्यामध्ये सहन केलं
आणि ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी तो भानावाला त्याला ते समज आलाय ना, तिनं घरात सगळ्याला ताकीद दिलेली आहे आणि तिला बांधून घातलेला आहे. हा प्रसंग विश्वासला कधी दिसलाय तर तो वंदना का शाळेत येत नाही म्हणून ज्यावेळेला तिच्या घरी गेलाय तेव्हा हा प्रसंग दिसलाय. मग विश्वास काय म्हणतोय की त्याला पहिल्यांदा वाटलं ह्या काहीतरी वेडसर असतील किंवा काय असो, तर तो म्हणतोय सोडा दादा त्यांना सोडा. तर तू भडकलेला आहे वंदनाचा वडील, रागावलेला आहे, ती वृत्ती झालाय लगेच सोडणार नाही असं राहायचं नाही. मग त्या वंदनाची आजी म्हणजे तिच्या वडिलांची आई काय म्हणत्या, बारबिड्यानं घोरासाठी बडवले ते आणि एवढं गावचं गुरुजी सांगतात तरी ऐकत नाही तो. पण त्याचा पण परत राग म्हणजे खाण्यात तर राग आहे आणि करायची कृती वेगळी आहे, मनात तर राग आहे. मग मानानच त्यानं खुणवलंय त्याच्या आईला. बघा तोंडाला काय म्हणतोय, नाही असं नाही तसं तुम्ही असं बोललेलं आहे आणि मानेनं खुणवलंय तिला आईला सोडलेलं म्हणून. आणि मग ती हळूच ती आजी सोडते त्या वंदनाच्या आईला, दुरीने बांधून त्याच्या हातात बांधलेले आहेत आणि सोडल्यानंतर ती बिचारी मान लपवत असं तोंड लपवत आपल्या घरात गेलेले आहे. माझं नाव मिहिर महादेव पुरात, मी मूळचा आहे मुक्काम पोस्ट लांजा, तालुका जिल्हा रत्नागिरी इथला आहे. मी भाग 1 मध्ये शिकतोय. तुम्ही जर म्हणलात तुम्ही खटाव तालुक्यातले आहात आणि तुम्ही गेलात जावळी तालुक्यात, तर तुमची आधीची जीवनशैली आणि नंतर नोकरी लागल्यानंतरची जीवनशैली यात जो महिनाभरात तुम्हाला जो फरक आला त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. प्रश्न खूप छान आहे की पहिलं जीवन आणि तिकडं जावळीच्या खोऱ्यात गेल्यानंतरचं जीवन काय फरक वाटला. खरं सर सांगू का, दुष्काळी भागाची एक अवस्था असते की आंघोळीचं पाणी साठवून पण आपल्या भागात म्हणजे आमच्या भागात कपडे धुतात. वस्तुस्थिती होती, आता थोडीफार बदल झालाय पण ही वस्तुस्थिती आहे. आणि जावळीत गेलो ना, इकडं आता जरी तुम्ही आला ना तर तुम्हाला सगळं भुंडच दिसेल, म्हणजे त्याला भुंड महाराज म्हणते. माडगुळकरांच्या कादंबरीत किंवा पुस्तकात येते बघा वर्णन, चिव म्हटलं तरी चिमणी नाही, काव म्हटलं तरी कावळा नाही. कारण पाण्याचं ठिपूस जिथं नाही तिथं पक्षी किंवा प्राणी येणार कुठून. आणि तिकडं जसं गेलो तसं सगळं आल्हाददायक हिरवळ आणि कोयना बघितल्यानंतर तर सर असा आनंद झाला होता की म्हणजे त्याचं वर्णन करताच येणार नाही. आपल्या बाळासाहेब कांबळेंनी तरी पुन्हा सुरुवातीला ते थोडस त्रोटकपणे बोलले, पण नंतरच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की ते आतलं बाहेर आलं. तर हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या मराठी विभागामध्ये व्हायला लागलेलं आहे. आणि आम्हाला एकच काम करायचं आहे की समग्र माणूस जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणची माणसं मी आणली. आता परवा तुम्हाला माहिती आहे चंद्रपूरचे लोक आले होते माझ्याकडे 2 जण, तर त्याच्याकडून मला इतके शब्द मिळाले की बस त्यांना घेऊन मी दिवसभर फिरत होतो. मी आजारी होतो पण मला थकलो नाही. मी माझं मन इतकं प्रफुल्लित झालं की जणू काही मला तिकडे गेल्यासारखं वाटलं, हिरव्या गर्दीतनं माझी गाडी चालल्यासारखी वाटत होती. खरंच तुम्हाला सांगतो, तुम्हाला पण असं वाटलं पाहिजे. जेव्हा जेव्हा असे अनुभव मिळतात ना, तुम्ही थोडं शांतपणानं ते अनुभव घ्या. पुन्हा पुन्हा हे अनुभव येत नाहीत. आता मराठी म्हाताऱ्यांची जशी आहे तशी ती तरुणांची आहे. तर रात्री तर तुम्हाला सांगतो रोज कोकणातली गाणी ऐकतो. कोकणी गाणी, गोव्याची गाणी, मॉरिशसची गाणी ऐकतो मी. तुम्ही मला काय तुम्हाला हे कळतं का त्यातलं मॉरिशसचं गाणी मराठीतलं सोडून? तर मला ते खरं त्यातलं डोगो काय ते पक्षी वगैरे आवडतात. साध घायलो आयलो राहिलो पाहिलो मस्त वाटतं. किंवा मी आहे बोली, हा जाऊ दे, काय किती सुंदर आहे खरं. आणि तुम्हाला एक विनंती करतो सगळ्या मुलांना, संध्याकाळी रोज एक अर्धा तास तरी गाणी ऐका चांगली, तुमचं मन जरा फ्रेश होईल. म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्याकडे पेपर बीटची गोळी होती, ती तोंडात टाकली काय सुंदर वाटायचं. तसं मी तुम्हाला सांगतो जीवन सुंदर होण्यासाठी पेपर बीटची गोळी म्हणजे संगीत आहे, पेपर बीटची गोळी म्हणजे साहित्य आहे. आणि ते साहित्य जर तुमच्या जीवनात आलं ना तर तुमचं संसार पण चांगले होते. तर मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो.